येस तर नागेवाडी संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. बॉक्स मध्ये पाठवून द्या. पुन्हा ड्रेसिंग कोड मध्ये पाहिजे दोन्ही 12 प्लेयर. येस तर मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी निळा अंधवडी संघ आपण ग्राउंड मध्ये पाठवून द्या. तर प्रमोद आणि आतिश अशी जोडी आपण पाहतो निळा अंधवाडी संघाकडून. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो राजेश नागेवाडी संघाचा एक चांगला गोलंदाज आहे. यावेळेस P1चे षटक हाताळत असताना समोर फलंदाज देखील चांगले आहेत. चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. एका साईडला बालचंद्र असेल, दुसऱ्या साईडला असेल प्रमोद. तर दोन्ही संघांचा विचार केला तर बॅटिंग लाईन जर पाहायला गेले तर एकदम चांगली मजबूत आहे. मॅचचे एक चांगले पाहायला मिळेल या दोन्ही संघादरम्यान. येस तर मॅचला होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो राजेश
तर मॅच होते सुरुवात. सेकंड फलंदाज आपण पाहतो प्रमोद, एक चांगला फलंदाज यावेळेस देखील बॅटिंग करावी लागेल. यावेळेस फटका चांगला आहे, चेंडू जाईल सीमा पार. ते येतोय प्रमोदच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर पहिला षटकार. संघाचं खातं ओपन केले गेले षटकाराने. चांगला फटका होता. या फटकावर आल्या 6 धावा. संघाचं खातं 6 धावाने ओपन केले गेले. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. राजेश गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस फुलटॉस. स्वतः गोलंदाजाला झेल होता. कुठेतरी थोडासा अवघड झेल होता, कारण गोलंदाजी चेंडू फेकून पुन्हा झेल घेणे थोडस चांगला प्रयत्न केला होता राजेश गोलंदाजाने. जर एक षटकार खाल्ला त्यानंतर कमबॅक करणारी. यावेळेस फुलटॉस. इथून पाठवून दिले पुन्हा सीमारेषा पार. इथे येतोय प्रमोदच्या बॅट मधून दुसरा चौकार. चांगली आणि चांगलीच बॅटिंग पाहायला मिळते. जर एक चेंडू टाकला होता त्यानंतर पुन्हा आले चौकार. इथून चांगल्या चेंडूची फेकी. इथून फटका चांगला आहे, चेंडू जाईल सीमा पार. इथे येतोय प्रमोदच्या बॅट मधून षटकार. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. चांगला फटका होता. 16 धावाचा फलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. इथून पुन्हा निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक करणारे गोलंदाजी. 16 धावा खर्च केल्या. यस, तर टीम मीटिंग घेऊ नका. फायनलचा दिवस, कुठेतरी सामन्यांना उशीर झालाय, थोडस सहकार्य करा. आणि इथून षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. पहिल्या षटकाचा विचार केला तर राजेशने फेकलं, 16 धावा खर्च केल्या. त्यानंतर आपण पाहतो उमेश, एक चांगला गोलंदाज आहे देखील नागेवाडी संघाचा. यावेळेस मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल, कारण समोर फलंदाज जर पाहायला गेले तर आतिश एक चांगला फलंदाज आहे देखील. प्रमोदने चांगली फलंदाजी केली. ती 3 षटकार 1 चौकार खिचून आणला. 16 धावा फलकावरती. इथून ओव्हर क्रमांक 2 ला होते सुरुवात. नॉस्ट्राकिनचा फलंदाज आता स्ट्राईकला पाहतोय आपण आतिश. यस, इथून फलंदाज होईल बाद. विकेट क्रमांक पहिली जात असताना आतिशला आपण पाहतोय. नौका फलंदाज अविनाश. क्रमांक दुसरा पाहतोय उमेश. पहिल्या चेंडूवर आतिश सारखा फलंदाज बाद केला. त्यानंतर नौका फलंदाज आपण पाहतो अविनाश. इथून कुठेतरी प्रमोदला स्ट्राईक देणं गरजेचं असेल, कारण ज्या फलंदामध्ये ताकद आहे. एक चांगला स्फोटक फलंदाज आहे. इथून फटका चांगला आहे, येईल 1 धाव.
इथून उडून दिलाय चेंडूला, चेंडू जाईल सीमा पार, इथे येतोय षटकार. फार चांगली बॅटिंग आपण पाहतोय प्रमोदच्या माध्यमातून. तेवीस धाबाचा फलकावरती. इथून कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. इथून अजून एक फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार, इथे येतोय षटकार. येस, तर या ठिकाणी अमरदादा लांगे आमचे उपाध्यक्ष, याचा देखील सत्कार केला जाईल. कौशल्य विभागाचे उपाध्यक्ष अमरदादा लांगे. तर योगेश दादा आवटे यांना विनंती करतो आपण सत्कार करायच्या ठिकाणी. तर फार चांगली बॅटिंग आपण पाहतोय प्रमोद. बॅक टू बॅक दुसरा षटकार आला. 35 धाबाचा फलकावरती. इथे काय फटका खेचलाय, जबरदस्त फटका, चेंडू जाईल इथून सीमा रेषा पार, इथे येतोय प्रमोदच्या बॅटमॅन. हा तिसरा षटकार. षटक क्रमांक 2 संपले. फलकावर धाबा जोडले जातील 41 धाबा. येस, तर टीम मीटिंग घेऊ नका. नागेवाडी संघ आपण थोडस सहकार्य करा, सामन्याला सुरुवात करा. तर गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3 पाहतोय आपण धनेश. इथून फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षकाला थोडस चुकवलं, चेंडू गेला सीमा पार, इथे येतोय अविनाशच्या बॅट मधून चौकार. येस, वाईट. इथून एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. इथून अजून एक फटका, चेंडू जाईल सीमा रेषा पार, इथे येतोय अविनाशच्या बॅट मधून षटकार. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर आलाय षटकार. येस, इथून अजून एक वाईट, अजून एक अतिरिक्त धाव जोडली जाईल.
झेलची संधी आणि इथून अविनाश हा फलंदाज बाद होईल. चांगली बॅटिंग करायला सुरुवात केली होती. थोडस कमबॅक करणारी गोलंदाजी करायला सुरुवात केली. धनेश गोलंदाजी ट्रॅकवर. तर विशालला पाहतो आपण. तसा अविनाश बाद झाला त्यानंतर विशाल इथून फार चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 54 धावा फलकावरती. षटक क्रमांक 3 चालू असताना 53 धावा. इथून फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमा पार. इथे येतोय षटकार. एक अपट्रॅकर स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. त्याला पाठवून दिले सीमा पार. इथे येतोय विशालच्या बॅट मधून षटकार. येस पंच मॅच बॉल घ्या. शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस चांगला चेंडू एस्टेनचा वेध घेणारा. इथून फलंदाज होईल बाद विशाल. एक षटकार आला तर विशालच्या बॅट मधून. त्यानंतर विकेट. नवका फलंदाज आपण पाहतो मनोज. तर गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय भावेश. षटक क्रमांक 4. टाकेलला आपण पाहतोय प्रमोद सलामीला आला होता. अजूनही खेळताना आपण पाहतोय या षटकामध्ये जेवढे जास्त चेंडू खेळेल तेवढे धावा नक्कीच येतील. इथून पहिल्या चेंडू निर्धाव. कुठेतरी वाटलं होतं वाईट जाईल, नंतर थोडस चेंडूने वळण घेतला आणि एक निर्धाव चेंडू. यावेळेस जबरदस्त फटका आणि फटक्यावर येतोय षटकार. अरे इथून फार चांगली बॅटिंग. पहिल्या चेंडू निर्धाव आला होता, त्यानंतर एक चांगला फटका. इथे येतोय प्रमोदच्या बॅट मधून षटकार. इथे अजून एक ट्रॅकर होता. इथून एक धाव तर पूर्ण. दुसरी धाव वेगाने घेण्याचा प्रयत्न. इथून येईल फक्त एक धाव. सासष्ट धावा फलकावरती. येस
हे स्किपर कडे यष्टिरक्षकाकडे चेंडू नव्हता ना. पंच धावा 1. यस. तर यष्टिरक्षकाने डायरेक्ट चेंडू पकडला डॉट. तर पूर्ण डॉट दिला जाईल. कुठल्या प्रकारे स्ट्राईक रोटेट नसेल. सदुसष्ट धाबा फलकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. इथून चांगला चेंडूची फेकी. यार्क मध्ये चेंडू होता. इथून येईल निर्धाव. शेवटचा चेंडू शिल्लक. दाफलकर धावा जोडल्यात येईल. 67 धाबा. चांगली कमबॅक करणारी गोलंदाजी आपण पाहतोय. 22 गोलंदाजी मार्कवर. इथून जेलची संधी आणि फलंदाज प्रमोद. शेवटच्या चेंडूवर होईल बाद. षटक क्रमांक 4 संपले. दाफलकर धावा 67 धावा. 68 धावांचं टार्गेट असेल नागेवाडी संघाला. येस. गौर कामत संघाचा संघनायक आणि अंबेरवाडे संघाचा संघनायक. आपण नाणेफेक साठी या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. येस. तर निळांदवाडी संघ आपण तरी क्षेत्ररक्षण लावा. 67 धावा बनवल्यात. 68 धावांचं टार्गेट असेल नागेवाडी संघाला. चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. तर कोरकामत संघाचा संघनायक आपण या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. सोडून घे फक्त. टॉस तर उडून घे. मॅच होत फक्त टॉस घे ना उडून. फोन कर. काय हॅलो. भाजी बनवले ना. चाल निघताना फोन करतो. हा आधी करेल ना. तर कोरकामत संघ नाणेफेक करून घ्या आपण. कारण अजून 4 षटके फेकायचे आहेत. तोपर्यंत तुमचे फलंदाज येतील. येस. तर समीर आपण नाणेफेक करून घ्यायचे. या ठिकाणी मॅचला होते सुरुवात. एक स्फोटक फलंदाज प्रकाश आणि बालचंद्रची जोडी नागेवाडी संघाकडून. जर हे फलंदाज
3 षटके जरी खेळले तरी हा सामना जिंकवतील एवढी ताकद आहे फलंदाजामध्ये. मात्र गोलंदाजाचा जर विचार केला तर प्रमोद तर गोरकावत संघाने प्रथम नाणेफेक जिंकले. डिसिजन पेंडिंग राहील. मॅचला होते सुरुवात. तर गोलंदाज ट्रॅकवर प्रमोद बॅटिंग तर फार चांगली केली यावेळेस. गोलंदाज ट्रॅकवर देखील आपण पाहतोय प्रमोदला. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. इथे येतोय भालचंद्रच्या बॅट मधून पहिला चौकार. पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडू आले चौकार. इथून फटका फसलाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि चुका होणार नाहीत. भालचंद्र सारखा फलंदाज इथून होईल बाद. इथून चांगला फलंदाज बाद करण्यात यश आले प्रमोद. तर भालचंद्र बाद झाले. त्यानंतर आपण पाहतोय धनेश. इथून चांगले कमबॅक करणार गोलंदाज. जरी पहिल्या चेंडूवर चौकार आला होता त्यानंतर विकेट. भालचंद्र सारखा मोठा फलंदाज बाद. इथून मॅचला होते सुरुवात. चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली धनेश. आपण पाहतो स्ट्रायकिंग फलंदाज. इथून फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एकदा पूर्ण दुसरा धावेचा प्रयत्न. कॉलिंग थांबवली गेली. इथून येईल फक्त एक धाव. स्ट्रायकिंग फलंदाज प्रकाश. नो स्ट्रायकिंगला होता यावेळी स्ट्राईकला पाहतोय. चांगला फलंदाज आहे. यावेळी फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमा पार. इथे येतोय षटकार. इथून चांगली बॅटिंग करायला सुरुवात केली. 68 धावांचं टार्गेट. इथे फटका देखील फसला होता. क्षेत्ररक्षण नाही. P1चे शतक. येस पाणी लागलं तर घ्या. येस चौकार आलाय. इथून फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमा पार. इथे येतोय प्रकाशच्या बॅट मधून अजून एक षटकार. येस तर जेवढे प्लेटीच्या बाजूला प्रेक्षक वर्ग आहेत ना त्यांना विनंती आहे आपण थोडस बाहेर या. खेळाडूंना कुठेतरी थोडस अडचण निर्माण होते तर विनंती असेल.
तर मॅचला होते सुरुवात. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. कोण गेले बॉल 21 धावाचा फलकावरती. हेच तर थोडस सहकार्य करा. नाही भेटला बॉल. येस इथून ओव्हर क्रमांक 2 ला होते सुरुवात. प्रमोदने थोडस मागणे षटक फेकलं. 21 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 2 पाहतो आपण अविनाश. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्रायक अँड फलंदाज धनेश. यस यावेळेस वाईड. इथून एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. इथून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खेळची संधी होती. कुठेतरी शेवटच्या क्षणाला जेल सोडला गेला आणि इथून येईल फक्त एक धाव. इथून स्ट्रायक इन फलंदाज आपण पाहतो प्रकाश, ज्याने चांगली बॅटिंग करायला सुरुवात केली. तिथून अजून एक चांगला फटका. चेंडू जाईल सीमा पार. इथे येतोय प्रकाशच्या बॅट मधून षटकार. येस गौरकमत संघ नाणेफेक जिंकले. आपण डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. इथून फार चांगली बॅटिंग पाहायला मिळते. फलकावर धावा जोडल्या गेल्या आहेत 29 धावा. इथून फटका फसलाय. नशिबाची साथ आणि इथून येतोय प्रकाशच्या बॅट मधून अजून एक चौकार. बोल ना नागेवाडी आहे ना. मग आता मी कॉमेंट करतो नंतर फोन कर ना. आता गेला डबल षटकार. चांगली बॅटिंग. इथे अजून एक येतोय षटकार. 39 धावा फलकावरती. हॅलो हा बोल ना. हा हा बोल ना. हॅलो तर इथून बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. 45 धावा फलकावरती. तर शेवटचा चेंडू शिल्लक. फार चांगली बॅटिंग प्रकाशच्या माध्यमातून आपण करताना पाहतोय. इथून अजून एक फटका. अजून एक येतोय. बॅक टू बॅक तिसरा षटकार. 51 धावा फलकावरती.
बॅटिंग पण चांगलं आहे ना. स्पीड दिला ना त्याच्या गब्बनीचा जो बॉल आहे. तर इथून 12 मध्ये बनवायचे आता फक्त 17 धावा. 2 षटकांचा विचार केला तर तब्बल किती आले? बारा चेंडूंचा खेळ झाला 51 धावाचा फलकावरती. 12 मध्ये आता बनवायचे फक्त 17 धावा. इथे अजून एक फटका. फार चांगली बॅटिंग इथे येतोय धनीच्या बॅट मधून षटकार. 57 धावाचा फलकावरती. इथे चांगले क्षेत्ररक्षण. इथून येईल फक्त एक धाव. त्यामध्ये बनवायचे 10 धावा. तर गौरकामत संघ या क्षेत्ररक्षणाचा निर्णय ठिकाणी कळवलाय. इथून फार चांगला बॉल टाकला गेला. यानंतर होणारी मॅच गौरकामत त्यांना फाईट करेल अंबेरपाडा. दोन्ही संघांनी रेडी राहा. इथून आले फक्त एक धाव. 59 धावाचा फलकावरती. शेवटची मॅच होती तुमची दुसरी मॅच होती नाही दुसरी मॅच होती तुमची त्याच्यामुळे तिसरी खेळून. इथून फलंदाज होईल बाद. 59 धावाचा फलकावरती. तुम्ही उतरा ना खाली चला तिकडे त्यासाठी बघा इथून उतरा इथून ओय इथेच थांबा पण खाली बसा जात नाही शांत ते बघ माझं टेबल नाही गेले त्याच्यात सातला नाही ना. आता चेंडू आहेत 7 बनवायचे 9 धावा. इथून फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. उमेशच्या बॅट मधून आलाय चौकार. आता 6 मध्ये बनवायचे 5 धावा. बॉल गेले जात कोणच नाही बघलं ना अजून 4 कोंबड्या ते त्यांना दुपारचं जेवण घाल. इथून दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज होईल बाद उमेश. इथून येईल फक्त एक धाव. तू सांगा का तू सांग तू जा आता डायरेक्ट तिकडून त्यांच्याकडे. पाच मध्ये बनवायचे 4 धावा. यावेळेस 9.
इथून सामना होईल फिनिश 9+4 असे एकूण 5 धावा जोडल्या जातील आणि सामना इथून जिंकला जातोय नागेवाडी संघ. किती आहेत? बस